सर्व उपस्थित पत्रकार बंधूंना नमस्कार। जसं आपल्या सर्वांना माहीतच आहे की मागील 3-4 दिवसापासून आपल्या बारामती नगर परिषदेचे नगरसेवक, आमच्या पक्षाचे नगरसेवक श्रीयुत किशोर वासाळ यांच्या एका खाजगी फोन कॉलमध्ये आदरणीय दादांबद्दलचं कुठेतरी चुकीची भाषा किंवा एकेरी बोलणं आणि अतिशय राग किंवा संताप येईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं याबाबतचं तो कॉल रेकॉर्ड समोर आला होता। तो कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर सदर नगरसेवकाचा एक पक्षाध्यक्ष म्हणून किंवा एक पक्ष संघटना म्हणून आम्ही मागील 2-3 दिवसापासून राजीनामाच झाला पाहिजे याकरता प्रयत्न करत आहोत। आज रोजी आम्ही प्रयत्न करत आहोत। मागील 2-3 दिवसात सदर नगरसेवकाशी आम्ही फोन कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे संपर्क करायचा प्रयत्न केला। तो करत असताना सुरुवातीला सदर नगरसेवकाने आम्हाला भेटायचं वचन दिलं होतं 2 दिवसापूर्वी, परंतु भेट झाली नाही। काल रात्री आम्ही काही मध्यस्थ मध्ये घालून की बाबा हे विषय झालेला खूप वाईट आहे आणि या प्रकरणात किती झालं तरी बारामतीकर म्हणून किंवा पक्ष म्हणून तो राजीनामाच दिला पाहिजे अशी आम्ही भूमिका होती आमची आणि ती भावना त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही प्रयत्नात होतो। काल समक्ष आमची गाठ पडली सदर व्यक्तीशी। गाठ पडल्यानंतर पक्षीय भूमिकेतून एक शहराध्यक्ष म्हणून मी सदर नगरसेवकांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला राजीनामाच द्यावा लागेल, राजीनामा द्यावा लागेल असं त्याला सांगितल्यानंतर त्यानं थोडं विचार करणे किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल वेळ हवा असं सांगितलं, परंतु आम्हाला त्याला वेळ काय द्यायचा नव्हता। या गोष्टीबद्दल राजीनामा घेण्याबद्दल काही तांत्रिक गोष्टी आहेत की ज्या त्या सदर व्यक्तीने स्वतः पूर्ण करणे गरजेचं असतं। पक्षाला काही बंधनं येतात, एक विशिष्ट प्रक्रिया असते, कायदेशीर बंधनं असतात। त्याच्यामुळं आम्ही मागच्या 2-3 दिवसात असा प्रयत्न करत होतो की सदर व्यक्तीने जर त्या व्यक्तीचं खरंच दादांवर प्रेम असेल आणि त्याने कुठंतरी नशेत किंवा वेगळ्या ह्याच्यात तसा काय प्रकार केला असेल तर ते राजीनामा देऊन त्याच्यानंतर त्याबद्दलची भूमिका व्यक्त करावी असं आमचं मत होतं, परंतु तसं काय झालेलं नाही आहे। आज रोजी आम्ही त्याचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न करत आहोत। पक्ष संघटना म्हणून मागच्या 2 दिवसात आम्ही जे काय केलं ते आम्हाला माहिती आहे, परंतु आज रोजी तुम्हाला पत्रकार बांधवांना इथं बोलवायचं खरं कारण असे की नकळतपणे अजितदादांबद्दल बारामतीकर असू द्यात, मी स्वतः शहराध्यक्ष म्हणून असू द्यात किंवा कोणी व्यक्ती असू द्यात, एक लोकनेता म्हणून त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे। अशा वेळी पक्षातलाच नगरसेवक ज्यावेळी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो, अतिशय चुकीची वक्तव्य करतो, त्यावेळेस अशा प्रकारच्या वृत्तीवर अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे अशी जनमानसाची भावना आहे आणि ती काही चुकीची नाही आहे। अशा वेळी कडक कारवाई झालीच पाहिजे। परंतु आज रोजी पक्षीय भूमिकेतनं तुम्हाला सांगू इच्छितो की आमची भूमिका अशी आहे की सदर नगरसेवकाचा राजीनामा होणं हे शहराध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे। राजीनामा झाल्यानंतर पुढील जे काय पक्षात ठेवणे किंवा हकलपट्टी करणे ह्या ज्या काय प्रोसिजर आहेत त्या होतीलच, परंतु शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष किंवा पक्ष संघटना नेमकी काय करते आहे असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात त्यावेळेस पत्रकार बांधवांसमोर येऊन त्याविषयी व्यक्त झालं पाहिजे। या जाणीवेतून आज मी तुमच्यासमोर व्यक्त होत आहे। जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर आपली भूमिका काय असणार? राजीनामा द्यावा याकरता आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत आहोत, परंतु असं वाटलं की सदर व्यक्ती राजीनामा देण्याची टाळाटाळ करत आहे किंवा यदा कदाचित त्याला राजीनामा द्यायचाच नाही आहे, तर जेवढी काही कायदेशीर आयुधं आहेत ते आम्ही युटिलाइज करायचा प्रयत्न करू। त्यातूनही राजीनामा नाही झाला तर शेवटी आमच्या पुढं अपरिहार्यता म्हणून शेवटचा पर्याय हकलपट्टीचा आहेच। तसं बघितलं तर आज रोजी सुद्धा आम्ही त्याची हकलपट्टी करू शकतो, परंतु शेवटी आदरणीय दादांनी नुकतंच नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे, त्यामध्ये हे शीट वाटप केलेले होतं। त्या शीट वाटपात संबंधित व्यक्तीला नगरसेवक पदाची संधी देण्यात आली होती, ती दादांच्या माध्यमातून दिलेली होती। अशा वेळी त्या व्यक्तीकडनं दादांविषयी असं अतिशय वाईट स्वरूपाचं वक्तव्य आले कारणानं आम्हाला असं वाटतं की त्याचा पहिला राजीनामा झाला पाहिजे, कारण कुठेतरी पक्षाचा नगरसेवक म्हणून त्यांनी अतिशय चुकीचं कृत्य केलेलं आहे, त्यामुळे तो राजीनामा होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे यदा कदाचित त्यांनी राजीनामा द्यायला टाळाटाळच केली तर आमच्याकडे शेवटचा ऑप्शन आहे की आम्ही त्यांची पक्षातनं 100% हकलपट्टी करणार आहोत। पक्षश्रेष्ठींनी आपल्याला काय सूचना केल्या आहेत का? पक्षश्रेष्ठींनी सूचना स्पष्ट केल्या नाहीत, परंतु एक बारामतीकरांच्या भावना शहराध्यक्ष तुम्हाला माहीत आहेत
अशा वेळी शहराध्यक्ष म्हणून तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करायला हवं अशा त्यांच्या स्पष्ट सूचना आहेत. आणि ज्यावेळेस नेतृत्व अशा प्रकारच्या सूचना देतं त्याचा आम्ही सरळ सरळ असा अर्थ घेतला आहे की सदर व्यक्तीचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि राजीनामा देण्यास टाळाटाळ केली किंवा वेळ लागतो असं दिसलं तर मी शहराध्यक्ष म्हणून सदर व्यक्तीची हकलपट्टी केलीच पाहिजे. अजितदादा प्रेमींनी जर सोमवारच्या हकालपट्टी झाली नाही तर सोमवार बंदचं आव्हान केलेलं आहे. याला आपण कशा पद्धतीने उत्तर द्याल? नक्कीच तो एक लोकभावनेचा जनशोभ आहे. बारामतीकर म्हणून लोकांची ती जी मागणी आहे की आम्ही आंदोलन करू किंवा बंद करू, तीच भावना आमची आहे. कदाचित येत्या सोमवारच्या आधी आम्हाला जर असं वाटलं की सदर व्यक्ती हा राजीनामा देण्यास टाळाटाळ करत आहे किंवा त्याची भूमिका थोडी वेगळी जात आहे तर आम्ही येत्या 2 दिवसात नक्कीच त्याच्या हकलपट्टी संदर्भातला निर्णय घेतलेला असू शकतो. अध्यक्ष ह्याच कार्यालयामध्ये एक हो. आत्म्याच्या कार्यक्रम केल्यामुळे हो. तात्काळ त्यांचा राजीनामा डिक्लेअर केला. बरोबर. ह्या बाबतीमध्ये दिरंगाई का होती? याच्यात 2 गोष्टी आहेत. ज्यावेळेस पक्षीय पदाधिकारी म्हणून काम करत असतो मी ते शहराध्यक्ष म्हणून काम करतोय. एक विशिष्ट प्रोसेस आहे. शहराध्यक्षाला उद्या एका अडचणीच्या ठिकाणी शहराध्यक्षाकडनं काही चुकीची गोष्ट घडली, शहराध्यक्षाने राजीनामा द्यायचं म्हटलं तर शहराध्यक्षाला स्वतःच्या लेटर पॅडवर राजीनामा द्यावा लागतो. तो समाज माध्यमातून गेला की आपण एक मानून चालतो की तो राजीनामा झालाय. परंतु हा नगरसेवक हा एक विशिष्ट प्रोसेसद्वारे निवडून आलेला आहे, एक कायदेशीर बाब आहे. आणि त्याचा राजीनामा घेणं हे पक्ष संघटनेमार्फत होत नसल्या कारणाने सदर व्यक्ती स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून त्यांनी राजीनामा देणं गरजेचं असल्या कारणाने याच्यात वेळ काळ जातोय. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की मागच्या 2 दिवसात आम्ही त्याच प्रयत्नात होतो. सदर व्यक्तीशी आमचा संवाद होत नव्हता. आम्ही काय करून शेवटी एक प्रोसेस आहे की सदर व्यक्ती फिजिकल हे राहत असल्यामुळं तो व्यक्ती समक्ष पाहिजे म्हणून आम्ही त्याशी शेवटपर्यंत संवाद साधायचा प्रयत्न केला. आणि रात्री संवाद साधल्यानंतर आमची भूमिका त्यांना स्पष्ट सांगितली की तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या, त्यानंतर तुमच्या काय गोष्टी असतील त्या बघू. त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यांचे काही खाजगी विषय आहेत. पक्षीय संघटना म्हणून आम्हाला आज रोजी तरी अजितदादाबद्दल जे काय व्यक्त केलेलं आहे त्याविषयी त्यांच्या विरुद्ध आम्ही अतिशय कडक कारवाई करण्याच्या अनुषंगाने काम करत आहोत आणि आम्ही ती कडक कारवाई करणारच आहोत. पक्षातले कुठलेच घटक त्यांना पाठीशी घालत नाहीयेत. तुम्हाला जरी तुम्ही असा कोड्यातला प्रश्न विचारला असता तरी मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, जे कोण अपेक्षित आहे की त्यांना मदत करू शकतात, गावात कुठली गाठबजी आहे का, कोणी त्याचे नाही मी सांगतो ना, त्याच्या संदर्भात तुम्हाला मी स्पष्ट सांगू इच्छितो की आम्ही सर्व घटकांशी या विषयावर चर्चा केली आहे. आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांशी चर्चा केलेली आहे, आमच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. या सर्वांचं एकमत आहे की अजितदादांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कोणी जरी केलं असेल, तो कोणी जरी असला तरी त्याला माफी नाही म्हणजे नाहीच. आणि त्याच्या विरुद्ध राजीनामा घेण्यावर आज रोजी आम्ही त्याच्यासाठीच आम्हाला जो काही वेळ लागला मागील 2 दिवसात त्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्या कारणानंच आज रोजी तुम्हाला काहीच चित्र दिसत नाहीये की सदर व्यक्तीविरुद्ध पक्षाने काहीच कारवाई केली किंवा काही नाही. राजीनाम्याच्या विषयात मगाशीच सांगितलं की एक विशिष्ट प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर सदर व्यक्तीकडनं करूनच घेणं गरजेचं आहे. कारण बारामती नगर परिषदच्या माध्यमातून जे नगरसेवक पूर्ण राजीनामा मागितला जातोय, हो, ही प्रोसेस योग्य नसती का? झाली नगराध्यक्षांनी ही भूमिका मांडली असती, कारण नगराध्यक्षाकडेच हा राजीनामा पहिल्यांदा द्यायला लागतो, नंतर ते कलेक्टरकडे द्यायला लागतो. आमची भूमिका अशी आहे की कुठलाही राजीनामा हा जुजबी नसला पाहिजे. याच्यामध्ये राजीनामाच झाला पाहिजे जो की कायदेशीरित्या वैध आहे. तो शो नसावा. मी सांगतो तुम्हाला, तो शो नसावा. याच्यामध्ये सदर व्यक्तीने प्रोसेस काय सांगते की नगराध्यक्ष ह्या तुमच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नाही, म्हणून हा प्रश्न उपस्थित होतोय की हा नगराध्यक्षकडेच राजीनामा द्यायला पाहिजे. नाही, नगराध्यक्षांनी त्यांना पाठीशी घालायचा संबंधच नाही. आज आम्ही या ठिकाणी जे बसलोय ते एक पक्षीय भूमिका म्हणून बसलेलो आहोत. अशा वेळी नगराध्यक्ष देखील पक्षाचेच आहेत. नगराध्यक्ष, शहराध्यक्ष, ओबीसी आणि ओपन हा कुठं तर पक्षांतर्गत कुठं लढा तर चालू झाला? अजिबात नाहीये. सदर व्यक्तीने त्या विषयाला जातीवादाचा रंग द्यायचा प्रयत्न केला आणि तो अतिशय चुकीचा आहे. त्याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जात, सर्व धर्म, सर्व सगळ्या घटकांना एक साथ घेऊन जाणारा आहे. ज्याची जशी क्वालिटी आहे तसं त्याला स्थान मिळतं पक्षात.
त्यामुळे इथे कुठल्याही जातीवादाला आम्ही कधीच थारा दिलेला नाही ना अशा प्रकारचे त्याही अजितदादांवर जेव्हा किशोर मासाळ यांनी एलिगेशन केलं किंवा आरोप केले किंवा अजितदादांवर नावं ठेवले अजितदादांना, त्याच पक्षाचे तुमचे जे स्वीकृत नगरसेवक आहे कावळे, काल त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता, 20-30 हजार रुपयाचे फटाकडे त्या दुखवटाच्या दादांचं जेवढं दुखवटा हे झालं हे वर्ष आहे, नगरसेवकांनी तुमच्या एका स्वीकृत नगरसेवकांनी एवढे फटाकडे वाजवले काल. नाही आता तो उद्या खाजगी उद्या अरे पक्षाने म्हणजे भेदभाव होत नाही का असं? नाही भेदभावाचा विषय नाहीये, शेवटी त्याचं ते खाजगी कार्यक्रम होता आणि खाजगीमध्ये आणि दोघांच्या आणि संभाषणात नगरसेवक खाजगी विषय होता. नगरसेवक म्हणून तसं नाही, नगरसेवक म्हणून त्यांनी एखाद्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवले हा विषय वेगळा आणि त्याच्या घरगुती कार्यक्रमात फटाके वाजवले हा विषय वेगळा. कांबळे साहेब जे संभाषण झालं दोघांच्या किशोर मासाळच्यात आणि त्या व्यक्तीच्या जी संभाषण झालं ही व्यक्तिगत झालं, पण त्याच्यामध्ये अजितदादांबद्दल अतिशय चुकीची भाषा करण्यात आलेली आहे. तुम्ही आमच्या अजितदादांचा दुखवट आहेत, आता फटाकडे पण एका नगरसेवकानेच वाजवतात 20-30 हजार रुपयाचे, मग त्याचा पण राजीनामा तुम्ही घेणार आहे का? जर नाही, असं ते भूमिका असेल तर- ते पूर्णपणे खाजगी बाब आहे. या ठिकाणी आमच्या आदरणीय नेत्यांबद्दल सरळ सरळ चुकीचं वक्तव्य करण्यात आलं आहे, म्हणून आज रोजी आम्ही या व्यक्तीविरुद्ध राजीनाम्याची भूमिका घेतलेली आहे. अशा नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला तर चालेल. नक्कीच चालणार नाही, उद्या परंतु ती खाजगी बाब आहे. त्यांच्याबद्दल उद्या तुम्ही कशी उद्या भूमिका घेणार? पक्षाने हकालपट्टी केली आणि त्या व्यक्तीने जर पक्षविरोधी भूमिका घेतली तर आपली भूमिका काय असणार? थोडं रिपीट करतो प्लीज. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर हकालपट्टी केली तर त्या व्यक्तीने पक्षविरोधी भूमिका घेतली तर आपली भूमिका काय असणार? उद्या सदर व्यक्तीने राजीनामा देण्याची टाळाटाळ केली आणि आम्हाला अपरिहार्य म्हणून शेवटी हकालपट्टी करावीच लागणार आहे, ती केली आणि तदनंतर जर सदर व्यक्तीने पक्षविरोधी भूमिका घेतली तर शेवटी असं आहे की कुठेतरी एक शहराध्यक्ष म्हणून आमच्या आदरणीय नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि कुठंतरी एक प्रोटोकॉल म्हणून किंवा एक शिस्त म्हणून आज रोजीपर्यंत मी जरी शहराध्यक्ष असलो तरी आज माझी वैयक्तिक भावना वेगळी आहे, परंतु ती व्यक्त होत असताना एक तारतम्य बाळगायला लागतं. उद्या जर त्या घटकाविरुद्ध काही जनक्षोभ झाला किंवा काय झाला तर त्याला पक्ष म्हणून किंवा हे म्हणून त्याला आम्ही जबाबदार असणार नाही, कारण शेवटी विरोधात हा अर्ज कधीपासून आलाय, जो म्हणजे जी घटना झाली हां हां त्या विरोधात अर्ज कधीपासून आलाय? कशा प्रकारचा अर्ज म्हणजे पक्षाकडे तक्रार किंवा पोलीस स्टेशनला अर्ज त्या व्यक्तीच्या विरोधात 354चा कलम अंतर्गत जे गुन्हा दाखल झालाय हां हां ही अर्ज कधीपासून आला आणि ही प्रक्रिया कधीपासून चालू आहे आणि त्याच्या पाठीशी कोण पहिल्यांदा बसलं? अधिकृतरित्या पक्षाकडे कोणीही लेखी निवेदनाद्वारे सदर व्यक्तीविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केलेली नाही, परंतु ज्यावेळी सदर व्यक्तीचं फोन कॉलचं संभाषण व्हायरल झालं त्यावेळी त्याची जी दादांविरुद्धची जी भाषा होती केली का ती खरं आहे का खोटं आहे? सदर व्यक्तीनेच फेसबुकवर मान्य केलंय की तो आवाज माझा आहे म्हणून. शहानिशा करायची गरज असते. अहो नाही, ऐका ना, त्यानं नशेच्या नादात करू झोपेत करू मागणी केलेली आहे 100% केलेलं आहे. अध्यक्षांकडे राजीनाम्याची तुमच्याच पक्षाच्या एका साध्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली. अहो, मी स्वतः- ऑफिसला कुलूप आहे असं ते पण दाखवले सोशल मीडियावरती. काल सदर व्यक्ती मला नंतर भेटून गेली, त्याचं निवेदन मला प्राप्त झालं. सदर व्यक्तीने त्याच्या सोशल मीडियावर माझा निवेदन देतानाचा फोटोही टाकलाय. तुम्ही मागणी हा, केली नाही हा, म्हणलं, मी म्हणलं मागणी केली. काल फोटो टाकलाय त्याने, पण त्याच्यानंतर त्याचं माझं संभाषण झालं, म्हणजे किशोर मासाळ आणि माझं व्यक्तिगत गाठभेट झाली. त्याला पक्षीय भूमिका मी स्पष्टपणे सांगितली की तुम्हाला या विषयात हा विषय अतिशय संवेदनशील असल्याने तुम्हाला राजीनामाच द्यायला लागेल. नाही, आम्ही आता एकच दिवस वाट बघणार. कसं आहे उद्याचा हो शहराध्यक्ष म्हणून तुम्ही पक्ष सदस्य पदाचा राजीनामा मागू शकता, हो नगरसेवक पदाचा राजीनामा हा नगराध्यक्ष मागा. बरोबर आहे. म्हणून तर तुम्हाला सांगितलं, जो 2 दिवसाचा जो वेळ गेलाय ना, ती एक कायदेशीर विहित प्रोसिजर आहे. पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेता असताना पक्ष कार्यालयात घेता येतो, परंतु नगरसेवकाचा राजीनामा शहराध्यक्षाला स्वतः घेता येत नाही. त्याची एक विहित प्रोसिजर असते, ती त्या व्यक्तीनं फॉलो करायला पाहिजे होती. म्हणून आम्ही त्या घटकाशी संवाद साधून तो राजीनामा घेण्याचा प्रयत्न करत होतो. तो करत असताना 2 दिवस त्यात निघून गेले, परंतु आज रोजी नकळतपणे कुठेतरी जनक्षोभ तयार होतोय किंवा उद्याच्याला कदाचित बारामती बंदचं आवाहन करण्यात येईल. काही राजकीय लोक नाही आहेत, परंतु बारामतीकर म्हणून त्यांचा अतिशय प्रेम आहे दादांवर
अशा घटकांचा विचार करता पक्ष म्हणून आम्हाला त्याबाबत येत्या 1-2 दिवसात काही ना काही निर्णय घ्यावाच लागेल आणि आम्ही तो घेतोय. साधा एखादा अर्ज दिला तरी पण तुम्ही राजीनामा घेता. हो. एखाद्याच्या तक्रारीवर तुम्ही एखाद्याच्या पक्षाचा जर कार्यकर्ता असेल आणि विशिष्ट जातीचा जर ते पदाधिकारी असेल नाही. अण्णा ऐकून नाही. घ्या, ऐकून घ्या. विशिष्ट जातीचा जर पदाधिकारी असेल आणि नगराध्यक्षाचा जर समजा तो भाऊ असेल तर तुम्ही एखाद्याचं पारंपरिक पद्धतीने व्यवसाय चाललेला असेल ते धंदे तुम्ही बंद करून टाकणार. नाही, तुमचा विषय तुम्ही विषयांतर करताय. विषय असा आहे, विषय कारण तुम्ही एका पत्राच्या इथे शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष म्हणून आम्ही पक्षाचे संघटनेचे प्रमुख म्हणून बसलेलो आहोत आणि आमचे नगराध्यक्ष हे शहराध्यक्ष अंडर कार्यकर्ते म्हणून काम करत असतात. किशोर मासाळ्याने सरळ सरळ सांगितलं की राजीनामा देत नाही. तुमच्या बोलण्यावरून आता तरी एवढं लक्षात येते. नाही, आम्ही राजीनामा घेता येत नाही. आम्ही त्यांचा राजीनामा घ्यायचा प्रयत्न शेवटपर्यंत करतोय. आम्ही तुम्हाला असं सांगितलं आणि आज रोजीपर्यंत जर आम्हाला असं आढळलं की वाटलं की बाबा तो राजीनामा देणार नाही तर आमचा पुढचा पर्याय तुम्हाला सांगितलं की आम्ही त्यांची हकलपट्टी करून टाकणार आहोत. कुठला पर्याय काय आहे? हकलपट्टी करणार पक्षातनं. संविधान पद काय आहे? अहो, हकलपट्टी करणार आम्ही पक्षातनं. जवळजवळ 25 जून पर्यंत आचारसंहितेचा ह्या विषयाला विषय काय संबंध आहे? आम्ही पक्षीय भूमिका म्हणून त्या व्यक्तीशी आमचा पक्षाचा काही संबंध नाही आजपासनं आणि त्याला पक्षातनं हकलपट्टी करण्यात आली असं आम्ही जाहीर करून आम्ही टाकू. का म्हणतोय कारण आता मगाशी मी म्हटलं विशिष्ट व्यवसाय आताच मध्ये जे पुरुष समाजाचा व्यवसाय होतं जे नगराध्यक्षाचे भाव होते फक्त एक साधा अर्ज दिला त्यांचा व्यवसाय बंद करून टाकला. नगरपालिकेच्या रीतसर जिथं पावत्या फाडत्यात नगरपालिका घेतली तिथला व्यवसाय बंद केला. म्हणजे एका अर्जावर तुम्ही कांबळे साहेब या विषयात विषय समोर आल्यानंतर त्याची शहानिशा झालेली, त्याची खात्री झालेली आणि सदर व्यक्तीनं ते संभाषण माझा आहे, माझा आवाज आहे हे मान्य केलेलं आहे म्हणून ह्या गोष्टी चालेल. आवाजच नाही, तरी काय करायचं? नाही, ते लागू होत नाही. देशभक्तीवर विश्वास